तुर्केवाडी तुडिये मार्गावरील पुलाची संरक्षण भिंत कोसळली। वारंवार मागणी करूनही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष। ग्रामस्थ संतप्त। अपघात झाल्यावरच उपाययोजना होणार का? चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी तुडिये मार्गावरील गावालगतच्या ओढ्यावर असलेला पूल गेल्या वर्षभरापासून धोकादायक अवस्थेत आहे। या पुलाच्या संरक्षण भिंतीचा काही भाग खचला असून त्याच्या मजबूतीकरणाची तातडीची गरज आहे। मात्र वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होणार का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। या पुलाची अवस्था मागील काही वर्षापासूनच बिकट बनली आहे। गेल्या वर्षभरात ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। विशेषतः पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्यास हा पूल कोसळण्याची शक्यता आहे। यावर वेळीच उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घटू शकते। या मार्गावरून दररोज ट्रक, ट्रॅक्टर, बस, मालवाहतूक वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात। सततच्या अवजड वाहतुकीमुळे पूल अधिकच जीर्ण झाला असून दगडी संरक्षण भिंत खचली आहे। मागील पावसाळ्यात पुलाच्या संरक्षण भिंतीचे मोठे नुकसान झाले होते। येत्या पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्यानंतर भिंतीच्या उर्वरित भागालाही धोका निर्माण होऊ शकतो आणि परिणामी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे। याचा थेट फटका या भागातील नागरिकांना बसणार आहे। गेल्या वर्षभरापासून हा पूल धोकादायक झाला आहे। मागील पावसात पुरामुळे एका बाजूची संरक्षण भिंत कोसळली, त्यानंतर वेळोवेळी दुरुस्तीची मागणी करण्यात आली, मात्र प्रशासनाने दुर्लक्षच केले। एखादी दुर्घटना घडल्यावर मग जबाबदारी कोणाची असा संतप्त सवाल तुर्केवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच संजना ओवळकर यांनी उपस्थित केला। दरम्यान स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना हा पूल दररोज धोका पत्करून ओलांडावा लागत आहे। ग्रामपंचायत आणि नागरिकांनी या पुलाच्या तातडीने दुरुस्तीसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे। आता प्रशासन वेळेत कारवाई करते की अपघातानंतर जागे होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।